पण ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट केलं म्हणजे ते गलिच्छ स्टेटमेंट होतं. मला धक्काच बसला. काय गरज होती? अपमान करायचा होता ना महाराष्ट्राचा. हा महाराष्ट्राच्या जनतेचा, देशमुख कुटुंबाचा आणि स्वतःच्या नेतृत्वाचाही अपमान केलाय ते. काल आणि आज हा प्रत्येकासाठी इमोशनली प्रचंड डिस्टर्बिंग होता. काल आलेले फोटो, त्याच्यातून वाटणारी सगळ्याच महाराष्ट्राला वाटणारी अस्वस्थता, त्यानंतर आज राजीनामा झाला. राजीनामा झाल्यानंतर ज्या असंवेदनशीलपणे ट्विट्स आले त्यांनी आणखीन वेदना झाल्या. पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माननीय भुजबळ साहेब हे दोघंही म्हणाले की नैतिकतेवर पक्षाने निर्णय घेतला. पण ज्याच्याबद्दल निर्णय होता त्यांनी काहीतरी वेगळंच मत मांडलं. किती असंवेदनशील लोक असू शकतात याचं उदाहरण त्यांच्या स्वतःच्याच ट्विटमध्ये आज दिसून आलं. पण हे खूप दुर्दैवी आहे. आणि ज्या क्रूर पद्धतीने संतोष भाऊची हत्या झाली, 84 दिवस झाले सातत्याने या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी बाहेर आल्या. सत्य हळूहळू का होईना महाराष्ट्राच्या जनतेसमोर येतंय. पण एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, बीडमध्ये ज्या 100 का 110 हत्या ज्याचा उल्लेख अंजलीताई दमानिया, बाप्पा सोनवणे आणि सुरेश धस वारंवार करतायत, संदीप क्षीरसागर करतायत, या सगळ्याची SIT झाली पाहिजे. 100 लोक जे गायब झालेत त्या प्रत्येकाची फाईल उघडली गेली पाहिजे आणि त्या प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांना आरोपी करायला अशी देखील मागणी करण्यात येते. कारण ज्या आवाजात फडणवीस प्रकरण हा सर्व प्रकार झाला, त्याची जी बैठक आहे ती धनंजय मुंडेच्या सातपुडा या बंगल्यावर झाली होती अशी सुरेश धस यांनी अनेकदा सांगितलंय. त्या दृष्टीने मात्र काही तपास होणार दिसत नाही. होईल ना, होईल. आम्ही करायलाच लावू. कारण का ही हत्या आहे, क्रूर हत्या आहे आणि जो कोणी या हत्येमध्ये सहभागी झाला त्याला आरोपी केलंच पाहिजे आणि त्या ज्यांच्यामुळे हत्या झाली त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि एक गोष्ट की खंडणी हा गुन्हा हा PMLA ऍक्ट मध्ये येतो. खंडणीमध्ये ED आणि CBI ही आलीच पाहिजे. त्याच्यामुळे ED आणि CBI कडे मी मागणी करणार आहे दिल्लीला गेल्यावर की याची सखोल चर्चा आणि इन्क्वायरी झाली पाहिजे. सरकारकडून असं सुचवलं जात आहे की धनंजय मुंडे यांना या गुन्ह्यामध्ये को कॉन्स्पिरेटर किंवा आरोपी करायची काही गरज नाही असं सूत्रांकडून समजतंय. सरकार त्या तयारीमध्ये नाहीये. बघूया ना जे प्रूफ बाहेर येईल. आता सुरेश धस आणि अंजली दमानिया हे दोघं वारंवार म्हणतात ना CDR काढा, आणि CDR म्हणून जेव्हा अवधा कंपनीमध्ये खंडणीची मागणी झाली त्याच्यात कोण कोण होतं हे CDR बाहेर आले तर कळेलच. त्याच्यामुळे CDR काय दिले जात नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कृष्णा आंधळे कुठे आहे? कृष्णा आंधळेंचा CDR का दिला जात नाहीये? अनेक अशा क्रॉस होल्डिंग्स धनंजय मुंडेंच्या आणि वाल्मिक कराडांच्या आहेत. त्यांची सगळी इस्टेट एकत्र आहे जी तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिले. तर ते पार्टनर्स आहेत. त्या दोघांमध्ये संभाषण ते खून होतानाही झालेलं आहे हे वारंवार सुरेश धस म्हणतायत. याचा अर्थ सुरेश धसांकडे प्रूफ आहे म्हणूनच ते बोलतायत ना. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे ज्यांनी कोणी आश्रय, सपोर्ट, आधार, धीर, प्रेम जे काही वाल्मिक कराडांना हे क्रूर कृती करताना साथ दिली त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे. ही सिलेक्टिव्ह होऊ देणार नाही. आम्ही कितीही लढावं लागलं तरी लढू, पण संतोष भाऊच्या कुटुंबाला न्याय आम्ही देण्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू, पण त्या कुटुंबाला न्याय. धनंजय मुंडे मंत्री आहेत त्यामुळे त्यांचा मोबाईल ट्रेस करता येत नाही, कॉल डिटेल्स काढता येत नाही असं आयोग म्हणजे तपास अधिकाऱ्यांचं ऑफ रेकॉर्ड मध्ये म्हणणं आहे. ते मंत्री आहेत त्यांचं नाही करता येत असं कोण म्हणतं? हे हास्यास्पद स्टेटमेंट आहे ज्यांनी तुम्हाला सांगितलंय. आणि ऑन रेकॉर्ड काय, ऑफ रेकॉर्ड काय? कुणाचा मोबाईल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही विसरला का? ते मोठी यंत्रणेबद्दल केवढी काय पिगॅसेस वगैरे या आपण ऐकलेलं आहे ना. आणि प्रत्येक या एजन्सी जी कंपनी आहे त्यांच्याकडे CDR असतोच ना, तो अनेक महिन्यांचा असतो.
आणि मंत्र्याचा फोन रेकॉर्ड होत नाही हे ऐकणं तर हास्यास्पद आहे. याचे किती एव्हिडन्सेस मी देऊ तुम्हाला? खून झाल्यानंतर कुणाचा गुन्हा दाखल व्हायला उशीर कुणाचा गुन्हा दाखल व्हायला आमच्या उशीर काळात नाही, या सरकारच्या काळात ही किती झाली त्यांनी ह्याचं केलं होतं. तुमच्या मंत्र्यांचे. आता सगळ्या सरकारची प्रत्येकाची स्टाईल असते आणि मला काय प्रॉब्लेम नाही. माझा फोन रेकॉर्ड करायला तर मी तर देईनच फोन. घ्या आणि काय बघायचं ते बघा. काही खून झाल्यानंतर कुणाचा गुन्हा दाखल व्हायला उशीर त्याच्यानंतर आरोपीला पकडायला उशीर त्याच्यानंतर राजीनामा घ्यायला उशीर आपली जी काही गोष्ट आपण नेहमी म्हणतो की जस्टिस रिलेटेड जस्टिस डिनाईड हे प्रकरण त्या वळणावरती जाणार नाही याच्या आपण खात्री वागू शकतो का? कारण असंवेदनशीलता माणुसकी नैतिकता हे केवळ बोलण्याची भाषा झाली असं बऱ्याचदा वाटतं. नाही हे बघा, तुम्ही सगळ्यांनी आणि अनेक लोकांनी हे लावून धरलं म्हणून हे इथपर्यंत आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही उशीर केला तर हे सगळे लोक विसरून जातील. आम्ही विसरून जाणार नाही. क्रूर हत्या झालेली आहे त्या कुटुंबाची. जो कोणी बीडला जाऊन त्या कुटुंबाला भेटलेला आहे, ज्यांनी थोडंफार त्याच्याबद्दल वाचलेलं आहे, तो हा विषय सोडूच शकत नाही. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे जस्टिस इज डिलेड. देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं. आता काय करणार या सरकारच्या बाबतीत? पक्षप्रमुख म्हणून अजित पवार पण यात कमी पडले असं वाटत नाही. नाही, एक तर अजित पवारांचं आजचं स्टेटमेंट उशिरा का होईना ते उपमुख्यमंत्र्यांचं आणि पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट आज आलं, भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आलं, पण ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट केलं म्हणजे ते गलिच्छ स्टेटमेंट होतं. मला धक्काच बसला. काय गरज होती? अपमान करायचा होता ना महाराष्ट्राचा. हा महाराष्ट्राच्या जनतेचा, देशमुख कुटुंबाचा आणि स्वतःच्या नेतृत्वाचाही अपमान केलाय ते. एकीकडे जेव्हा भुजबळ साहेब आणि पालकमंत्री पुण्याचे आणि डीसीएम एक म्हणतायत तुम्ही त्याच पक्षात आहात ना, तुम्ही त्या नेता म्हणता ना, डीसीएम तुमचे नेता आहेत ना, भुजबळ साहेब तुमचे नेता आहेत ना, तर तुमच्या दोन्ही नेत्यांचं काहीतरी वेगळंच तुम्ही मांडणार मत.